बीड लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा होती। मात्र राशपने या मतदारसंघामध्ये बजरंग सोनावणे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी जाहीर केली। त्यानंतर ज्योती मेटे यांना वंचितकडून ऑफर देण्यात आली आहे अशा चर्चा होत्या। त्या वंचितच्या उमेदवार म्हणून बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशा चर्चा असताना वंचितनेही बीडमधून उमेदवार घोषित केला। त्यामुळे ज्योती मेटे यांना सर्वांनीच नाकारले का असं चित्र उपस्थित झालेलं आहे। त्याच संदर्भात जीएम विशेषमध्ये चर्चा करूया। दरम्यान बीडची सध्याची लढत कशी असणार आहे त्यावर सर्वात आधी एकदा नजर टाकूया। बीडमध्ये महायुतीकडून म्हणजेच भाजपाकडून पंकजा मुंडे उमेदवार असतील, तर बजरंग सोनावणे यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि वंचितकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। जर ज्योती मेटे या अपक्ष लढल्या तर बीडमध्ये चौरंगी लढत पाहायला मिळू शकते। बीड लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीवर असणाऱ्या ज्योती मेटे यांना सर्वांनीच डावलले। सुरुवातीला महाविकास आघाडीने ज्योती मेटे यांच्याशी उमेदवारी संदर्भामध्ये चर्चा केली आणि ज्योती मेटे यांचे नाव महाविकास आघाडीकडून आघाडीवर राहिले। मात्र काही काळानंतर अजित पवार गटामध्ये असणारे बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रवादीमध्ये म्हणजे राशपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर बजरंग सोनावणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे नाराज ज्योती मेटे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा आणि संवाद साधून लोकसभा संदर्भामध्ये निर्णय घेणार असल्याचं घोषित केलं। दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी तथा शिवसंग्राम संघटनेच्या अध्यक्षा ज्योती मेटे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत याची घोषणा ज्योती मेटे यांनी आधीच केलेली आहे। मग आता महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यानंतर वंचितच्या दारी पण काही न मिळालेल्या ज्योती मेटे बीडमधून अपक्ष निवडणूक लढवू शकतात आणि तोच एकमेव पर्याय त्यांच्याकडे शिल्लक राहतो। जर ज्योती मेटे अपक्ष लढल्या तर संभाव्य परिस्थितीबाबत अधिक माहिती देतात आमचे बीडचे प्रतिनिधी उद्धव मोरे। पाहूयात। वंचित आणि महाविकास आघाडीने उमेदवारी डावलल्यानंतर आता ज्योती मेटे यांनी मागच घोषित केलं की आपण बीड लोकसभा कुठल्याही परिस्थितीत लढवणार आहेत। मात्र या लढवण्यासंदर्भामध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी कार्यकर्त्यांची चर्चा करून ही निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं। आता बीड जिल्ह्याच्या त्या संपूर्ण गावखेड्याचा दौरा करतात, कार्यकर्त्यांची संवाद साधतात, जनसामान्यांची संवाद साधतात आणि या सगळा संवाद साधल्यानंतर त्या जे आहेत त्यांचा निर्णय जाहीर करतील, त्या अपक्ष लढतील किंवा कुणाची मदत घेऊन बीड लोकसभा लढवतील या निर्णयापर्यंत ते येतात। मात्र जय महाराष्ट्राची बोलताना ज्योती मेटे यांनी सांगितलेलं आहे की 13 मे पर्यंत जे आहे ते मतदानाची तारीख आहे, सावकाश वेळ बीड लोकसभेला आहे, त्यामुळे निर्णय घेताना विचारपूर्वक घेतला जाईल आणि यासाठी किती जरी वेळ लागला तरी तो वेळ आपण यासाठी देऊ, मात्र निर्णय घेऊ। मात्र ज्योती मेटे काय निर्णय घेतात यावर खूप बीडचं राजकारण डिपेंड आहे, कारण की मतांमध्ये जो मराठा आरक्षणाचा विषय आहे सातत्याने स्वर्गीय विनायक मेटे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेळोवेळी लढा दिला होता। त्याच सहानुभूती जिल्ह्यामध्ये असल्याचं आपल्याला दिसतंय आणि या सहानुभूतीमुळे ज्योती मेटे फॅक्टर मोठं काम करीन असं दिसतंय आणि त्यामुळेच कुठं ना कुठं ज्योती मेटे यांच्या निर्णयाकडे संपूर्ण बीड लोकसभा मतदारसंघाचं लक्ष असणार आहे। लवकरात लवकर निर्णय ज्योती मेटे जाहीर करतील अशी आशा बीड जिल्ह्यातल्या मतदारांना आहे। मात्र त्यांचा निर्णय राजकारणामध्ये नवा ट्विस्ट आणू शकतो। एकंदरीत या ठिकाणी तिरंगी लढत तर जाहीरच झालेली आहे, मात्र चौथा उमेदवार ज्योती मेटेच्या रूपाने जर बीड लोकसभेला मिळाला तर चौरंगी लढत देखील बीड लोकसभा मतदारसंघात होताना आपल्याला दिसेल। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।
एका बाजूला ज्योती मेटे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद सुरू असताना वंचित बहुजन आघाडीने देखील आपला उमेदवार जाहीर केला। वंचित बहुजन आघाडीने मराठवाड्याचे अध्यक्ष असलेले अशोक हिंगे पाटील यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिली। मात्र सुरुवातीला ज्योती मेटे यांना वंचित बहुजन आघाडीकडून देखील विचारणा करण्यात आली होती। मात्र या सर्व उमेदवारीनंतर ज्योती मेटे यांच्या त्या निर्णयाकडे संपूर्ण बीड लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे। आजच्या जेम विशेषमध्ये इतकंच। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।